शूर लहान ढग. एकेकाळी जगाच्या वर निंबस नावाचा एक छोटा ढग होता. इतर सर्व ढग मोठे, फडफडलेले आणि पांढरे होते, तर निंबस लहान, हलके आणि हुशार होते. त्याने त्यांच्यासारख्या मोठ्या आणि बलवान वाढू शकेल अशी इच्छा बाळगून त्याने कौतुकाने भव्य ढगांकडे पाहिले. मला इतरांसारखेच फिफी आणि शक्तिशाली व्हायचे आहे, निंबस आकाशात जात असताना अनेकदा श्वास घेई. एके दिवशी निंबसने निर्णय घेतला की तो मोठ्या, प्रभावी ढगात वाढण्यासाठी पुरेसा पाण्याची वाफ गोळा करण्यासाठी एखाद्या साहसात प्रवेश करेल. तो वाराशी बोलला, जो नेहमीच आकाशातून उडत असे, आणि विचारले, वारा, तू मला पाण्याची वाफ गोळा करण्यास मदत करू शकतो जेणेकरून मी मोठे आणि अधिक भव्य होऊ शकेन. वारा, नेहमी मदत करण्यास उत्सुक, कुजबुजला, अर्थात निंबस. पण लक्षात ठेवा, हे सोपे होणार नाही. पुरेशी वाफ गोळा करण्यासाठी आपल्याला दूरदूरपर्यंत प्रवास करावा लागेल. त्याच्या आत खळबळ उडवून निंबस त्याच्या प्रवासाला निघाला. त्याने डोंगरावर, महासागराच्या ओलांडून आणि जंगलातून प्रवास केला. वाटेत तो अशा अनेक प्राण्यांना भेटला ज्यांना त्याच्या मदतीची आवश्यकता होती. तो सूर्यप्रकाशाच्या शेतात सावली देईल, थकलेल्या प्रवाशांना मस्त ब्रीज आणत असे आणि फुलांना फुलण्यास मदत करण्यासाठी एक मऊ धुके देखील देईल. प्रत्येक प्रकारच्या कृतीतून निंबस हळूहळू वाढत, परंतु हळूहळू थोडी अधिक वाफ गोळा केली. निंबसने आपल्या साहसात पुढे जात असताना त्याला हे समजले की लहान असल्याने त्याचे स्वतःचे विशेष फायदे आहेत. तो अरुंद अंतरांमधून घसरू शकतो, उंच झाडांच्या मागे लपू शकतो आणि आकाशात पटकन फिरू शकतो, मोठ्या ढगांपर्यंत पोहोचू शकत नाही अशा ठिकाणी भेट देऊन. जमिनीवरील लोक त्या छोट्या ढगाच्या दृष्टीने हसतात, जे त्यांना आनंद आणण्यासाठी नेहमीच योग्य ठिकाणी असल्याचे दिसत होते. अखेरीस निंबस स्वतःला एका महान डोंगराच्या शिखरावर सापडले, जिथे वारा त्याला म्हणाला, आपण पुरेसे पाण्याचे वाष्प, लहान ढग गोळा केले आहे. आपण नेहमी स्वप्न पाहिले त्याप्रमाणे आपण आता वाढू शकता. पण जेव्हा निंबसने त्याच्या सभोवतालच्या विशाल, चपळ ढगांकडे पाहिले तेव्हा त्याच्या आत काहीतरी ढवळले. त्याला समजले की जरी त्याने वाढण्यासाठी कठोर परिश्रम केले असले तरी तो आधीच समाधानी होता. त्याचा आकार परिपूर्ण होता. त्याने इतरांना खूप आनंद आणला होता आणि असे केल्याने त्याला त्याचे खरे आकर्षण सापडले. तर निंबसने लहान राहून आपले साहस सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याने शोधून काढले की कधीकधी आपण नसलेल्या गोष्टी बनण्याबद्दल नाही, परंतु आपण आधीपासून असलेल्या गोष्टी स्वीकारणे आणि त्यातील सौंदर्य शोधणे. त्या दिवसापासून निंबस हा धाडसी लिटल क्लाउड म्हणून ओळखला जात असे, ज्याने जिथे 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 जावे. तो लहान होता, होय, परंतु आत्म्याने सामर्थ्यवान. आणि म्हणूनच निंबसला हे समजले की लहान असल्याने त्याचे स्वतःचे अनन्य आकर्षण आहे आणि ते पुरेसे जास्त होते. शेवट